आज आपण पाहणार आहोत भोगी या सणाचे महत्त्व आणि भोगी हा दिवस महत्त्वाचा का आहे. तर भोगी हा सण कधी येतो तर मग संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी सण येतो. तर संक्रांत 14 तारखेला आहे तर भोगी आपली 13 तारखेला आहे. तर भोगी या दिवसाचे आज आपण महत्त्व पाहणार आहोत आणि भोगीच्या दिवशी आपण काय करतो ते पण तुम्हाला सांगणार आहे. हा सण महाराष्ट्र, कर्नाटका, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या भागामध्ये साजरी केला जातो. भोगी सणाचं महत्त्व काय आहे तर जुनं विसरायचं आणि नवीनला सुरुवात करायची. तर शेतकऱ्यांच्या बाबतीत नवीन हंगामाला सुरुवात करण्याचे स्वागताचा हा दिवस आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करून सकारात्मक ऊर्जा वाढवणे हे या दिवसाचे महत्त्व आहे. जुने दुःख, वाईट सवयी नष्ट करून नव्याला सुरुवात करणे. भोगी या दिवशी अग्नीची पूजा करून सर्व कुटुंब एकत्र येते. तर त्या दिवशी कोणते पदार्थ केले जातात तर त्या दिवशी तीळ लावलेली भाकरी आणि मिक्स भाजी केली जाते. तर तीळ लावलेली भाकरी का करतात तर हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते आणि तीळ आहेत ना हे उष्ण असतात. तर शरीराला उष्णता मिळण्यासाठी तीळ लावलेली भाकरी करतात. तीळ खाल्ल्याने आपले सांधेदुखी गुडघेदुखीला पण आराम मिळतो. त्याचबरोबर मिक्स भाजी केल्याने आपल्या शरीराला पोषण मिळतं. भोगीच्या दिवशी तीळ लावून भाकरी केली जाते. ज्वारीची, बाजरीची, तांदळाची. आमच्या कोकणामध्ये तर तांदळाची भाकरी करतात आणि मिक्स भाजी केली जाते. या सणाचे महत्त्व काय आहे तर जुने विसरा, नवीन स्वीकारा आणि नकारात्मकता सोडून चांगले विचार करा आणि नव्याने आपल्यामध्ये बदल घडवून आणा. भोगी या सणाची माहिती आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा.